कॉलेजमध्ये आहे मशीन काय करू राहिलं भाऊ हे पाहण्यासाठी हा ब्लॉग पूर्ण बघा. कसं आहे पब्लिक, आज नेहमीप्रमाणे मी चाललो होतो भाऊ कॉलेजला. कॉलेज सोडून आपल्याला दुसरं काही कामच नसतं, कारण की आज कॉलेजमध्ये पेपर. तसं तर आपण काही कॉलेजला दररोज काही येत नाही, पण ज्या दिवशी पेपर असला त्या दिवशी यावं लागतं भाऊ. मग हा भाऊ इथं पबजी खेळू राहिला, त्याला पण घेऊन घेतला आपण ब्लॉकमध्ये. उद्या आमच्या कॉलेजमध्ये मॅचेस असल्यामुळे मग आमच्या ग्राउंड इथं प्लेन करणं चालू होतं भाऊ. मग प्लेन करता मग आपण थोडा कॉलेजचा व्हिडिओ काढून घेतला. तोपर्यंत हा भाऊ त्या मशीनकडे असा पाहत होता की जसं काही त्याने कधी बघितलेलंच नाही. त्यानंतर आम्हाला प्रिन्सिपल सरांची सही घ्यायला जायची होती फॉर्मवर. तर मग आम्ही केबिनकडे जायला निघालो भाऊ. मग त्यानंतर बघितलं तर काय भाऊ तिथं सरच आलेले नाही होते. पेपर चालू व्हायला टाईम बाकी होता. मग आम्ही इथं थोडा टाईमपास करून घेतला भाऊ. मग ग्राउंडमध्ये हे आहेत भाऊ आपल्या कॉलेजमधले जादू आणि पीके. मग त्यांना पण घेतला आपण ब्लॉगमध्ये. या भाऊला त्याच्या जीएफने धोका देऊन दिलेला होता भाऊ. मग तो थोडा टेन्शनमध्ये बसलेला होता. त्यानंतर हा आहे भाऊ आपल्या कॉलेजमधला सगळ्यात टॉपर मुलगा. त्यानंतर मग आमचे कॉलेज सुटले भाऊ. कॉलेज सुटल्यानंतर मग मी जायला लागलो आता खाली. त्यानंतर जायचे होते मग आम्हाला बसस्टँड. मी बसस्टँडला पोहोचत नाही तोपर्यंत तुम्ही या ब्लॉगला लाईक करून. बसस्टँडवर गेलो. बसस्टँडवर बघतो तो डायरेक्ट एसटीमध्ये चढ्यासाठी नुसत्या धानल्या भाऊ. कोणी रुमाल टाके तर कोणी बॅग टाके. मग आपण तर काही गेलो नाही भाऊ, पण आपल्याला जायचं होतं आता क्लासला गेलो. क्लासला जाता एक कुत्रं आपल्या मग असं सुटलं भाऊ लय बेकार. मग आपण क्लास केला आणि निघालो आता बसस्टँड. इथं आलो तर बघतो तर काय, इथं तर आमच्या गावाची बसच लागलेली होती. मग इथं आम्ही थोडा टाईमपास करून घेतला. चला मित्रांनो, भेटू लवकर एका नवीन ब्लॉगमध्ये. धन्यवाद.